महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती। तथापि काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे। म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। मंत्री आदित्य तटकरे यांनी प्रत्यक्ष पडताळणीचे तसे आदेश दिले आहेत। आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका अशा महिलांच्या घरी जाऊन माहितीची खातरजमा करतील। या प्रक्रियेमुळे केवळ चुकीच्या माहितीमुळे पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घेतली जाईल। आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपये मिळवून देणारी ही योजना त्यांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत मोलाची ठरत आहे। मूळ त्रुटी दूर करून पात्र भगिनींना नियमित आर्थिक सहाय्य सुरू ठेवणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे। दरम्यान अनेक महिलांना या योजनेपासून वंचित ठेवण्यासाठीच प्रत्यक्ष पडताळणी होणार असल्याचा आरोप आता लाडक्या बहिणी करू लागल्या आहेत।